Thank you.
आशीर्वाद आज त्याच्यासाठी राखून ठेवलेला आहे. येशूच्या नावामध्ये प्रभू देवा तो त्यांना प्राप्त आणि पूर्णपणे प्रभू देवा त्याचं जीवन आत्मा प्राण शरीर आम्ही यावेळेस तुझ्या गौरवी सामर्थ्य हातात आम्ही सोपवतो. सैतानाचं प्रत्येक प्लॅन, सैतानाचं प्रत्येक सामर्थ्य जे त्याच्या विरोधात काम करणारी अंधकाराची प्रत्येक शक्ती येशूच्या नावात प्रभू देवा ते सगळं रद्द करतो आम्ही. आणि तुझा आत्मा त्याच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी आम्ही तुला मोकळीक देतो प्रभू देवा. आणि तुला विनवतो प्रभू देवा की तुझ्या आत्म्याचं काम तू त्यांच्या मनामध्ये या क्षणाला प्रभू देवा आरंभ करतो. प्रार्थना की धन्यवाद येशूच्या नावामध्ये माफ. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज काढा निर्गमन पुस्तकाचा 20 अध्याय, निर्गम 20 आणि त्याच्या 14 वचनाला आपण वाचणार आहोत. निर्गम 20 आणि 14. व्यभिचार करू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळा हे वचन किंवा बऱ्याच वेळा हा शब्द तुम्ही ऐकला असेल आणि या शब्दातून बऱ्याच गोष्टी सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील आणि त्याच्यावर मनन सुद्धा केलं असेल. पण बऱ्याच गोष्टी ज्या देवाच्या वचनामध्ये आहेत आणि नवीन करार आणि जुना करार जे आपल्याला शिकवतो त्या गोष्टी संदर्भात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि जी आज्ञा आहे ती 7वी आज्ञा या ठिकाणी आपण पाहत आहोत. याच्या अगोदर आपण 6 आज्ञा पाहिलेल्या आहेत आणि 10 आज्ञांच्या पैकी 6 आज्ञा आपण पाहिलेत आणि त्याच्यातून आपण अभ्यास केला, त्याच्याविषयी आपण संदेश ऐकला, त्याचं मनन आपण केलेलं आहे. आणि निश्चितच मी विश्वास बाळगतो की तुम्ही त्या आज्ञांचं पालन करत आहात आणि त्या आज्ञांसाठी तुम्ही खूप गंभीर आहात. कारण जसा देव गंभीर आहे तशा प्रकारे आपण सुद्धा त्या आज्ञांच्या बाबतीत गंभीर असायला हवं. आणि ही 7वी आज्ञा आहे व्यभिचार करू नको. या आज्ञेविषयी सुद्धा परमेश्वर खूप गंभीर आहे. नवीन करारामध्ये सुद्धा आणि जुन्या करारामध्ये सुद्धा ह्या दोन्ही करारांच्या मध्ये ही आज्ञा आलेली आहे. आणि या आज्ञेविषयी परमेश्वराने खूप आवर्जून या गोष्टीचा उल्लेख नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोंगरावरील प्रवचनामध्ये सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो की ती आज्ञा डोंगरावरील प्रवचनामध्ये आहे अशी आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला दिलेलं सुद्धा पाहायला मिळतं. व्यभिचाराची परमेश्वराला खूप घृणा आहे आणि व्यभिचार ही एक अशी गोष्ट आहे डायरेक्ट परमेश्वराच्या अंतःकरणात त्याच्याविषयी खूप आवेश आहे की अशा प्रकारे मनुष्यानं करू नये. आणि म्हणून परमेश्वर त्या गोष्टीविषयी खूप गंभीर आहे. आणि या बाबतीत जे या बाबतीत चुकलेले आहेत किंवा ज्या लोकांनी व्यभिचाराच्या बाबतीत मिस्टेक केलेला आहे, देवाला ठकवलेला आहे किंवा देवाला त्रास दिलाय, अशा प्रत्येक माणसाचं जीवन हे संकटात पडलेलं आणि अडचणीत पडलेलं आपण बायबलमध्ये पाहतो की ज्यांनी व्यभिचारामध्ये आपलं स्वतःचं जीवन नष्ट केलं. आणि मत्तेचं शुभवर्तमान जे डोंगरावरील प्रवचनामध्ये नवीन करारामध्ये आहे त्याच्यामधून आपण पुन्हा एकदा वाचूया. मत्तेचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 27 वचनापासून पुढे. व्यभिचार करू नको 27 पासून पुढे. मत्ती रचित सुसमाचार पुस्तक 5 अध्याय 27 से लेकर 32 तक. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते जे तुम्ही ऐकले आहे. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. कोणी आपली बायको टाकली तर तिला सुपुत्र द्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणापासून टाकतो तो तिला व्यभिचारणी करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायको बरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. सर्व लैंगिक पापांचा समावेश व्यभिचारांच्या मध्ये होतो. आणि व्यभिचार हा परमेश्वराच्या बाबतीत एक खूप मोठा गुन्हा आहे आणि मनुष्याच्या बाबतीत सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. आणि या बाबतीत आपण गंभीर असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लैंगिक पाप हे आपल्या जोडीदारा सोबत, म्हणजे जो आपला तुमचा जोडीदार आहे, पती अथवा पत्नी, त्या जोडीदारासोबत अविश्वासूपणाला आपण व्यभिचार म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे, कारण आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की व्यभिचार, नेमकी जी व्यभिचाराची व्याख्या आहे ती व्यभिचाराच्या व्याख्या ज्या आहेत त्या आत्ताच्या काळात, म्हणजे ज्या काळामध्ये आपण ज्याला लोक कलियुग म्हणतात आणि ज्याला बायबल कृपेचा काळ म्हणतो, ह्या कृपेच्या काळामध्ये व्यभिचाराची व्याख्या माणसाने पूर्णपणे बदलून टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप गफलत केलेली आहे. आणि त्यामुळे गफलत केल्यामुळे झालेलं आहे काय की देवाच्या बाबतीत, म्हणजे देवाच्या नजरेमध्ये जे काय आहे त्या गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे त्यांनी लाईटली घेतलेले आहे, म्हणजे खूप त्याला कॅज्युअली घेतलेले. आणि कॅज्युअली घेतल्यामुळे झालेलं आहे काय की मनुष्यापासून या गोष्टीमध्ये अंतःकरणामध्ये, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी कॅज्युअली लाईटली घेतल्या गेल्यामुळं देवाच्या नजरेत किंवा देवाच्या समोर आपण निश्चित अर्थाने दोषी ठरतो. आणि म्हणून ती गोष्ट आपण करू नये यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाहणं, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ पाहणंच महत्वाचं नाही तर त्याचं पालन सुद्धा करणं जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून लैंगिक पापामध्ये, म्हणजे प्रत्यक्ष लैंगिक जे पातक आहे त्या पातकाचा समावेश हा व्यभिचारामध्ये होतो. आणि मग आपल्या जोडीदारासोबत कोणताही अविश्वासूपणा कोणत्याही प्रकारे, म्हणजे जोडीदारा व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारचं शारीरिक रिलेशन त्याला म्हटलं जातं व्यभिचार. आणि ह्या व्यभिचाराची व्याख्या जी आहे ही व्यभिचाराची व्याख्या प्रत्यक्ष रूपाने बदलत गेलेली आहे. कारण काही लोक असं म्हणतात की बायबल हे बहुपत्नीत्वाला किंवा बहुपतित्वाला जास्त महत्व देतं. पण बायबलमध्ये बऱ्याचशाच लोकांचं जास्त लग्न झाले, म्हणजे एकापेक्षा 2 लग्न आहेत, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, काही काहींची तर 8 आहेत, काही तर एक असा व्यक्ती आहे की त्याचे 1000 झालेले आहेत. आणि या लोकांना, आणि बायबल मध्ये विशेष महत्वाचा तो व्यक्ती आहे आणि तो खूप मोठा राजा आहे, त्याने परमेश्वराचं मंदिर बांधलं. पण नंतर परिणाम जे झालेले आहेत त्याच्या जीवनामध्ये, त्या परिणामांची आठवण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्या 1000 लग्नांचा आपल्याला द्वेष वाटू लागतो, त्याच्यावर प्रेम नाही निर्माण होत किंवा त्याच्याविषयी आपल्याला अप्रूव वाटू लागत नाही की ह्याने असं केलेलं आहे मग त्याने तसं करावं. दाविदाची सुद्धा खूप बहुपत्नीत्व होत होतं, म्हणजे त्याला भरपूर पत्नी होत्या. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की दाविदानं केलं ते खूप बरोबर होतं आणि त्याचा परिणाम जो आहे त्या परिणामांना सुद्धा दाविदाने आपल्या स्तोत्रांच्या मध्ये आणि पहिले शमूएल आणि दुसरे शमूएलामध्ये तुम्हाला वारंवार त्यानं केलेल्या प्रत्येक कृत्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी फक्त एक बाजू आपण पाहतो, म्हणजे त्यांनी 1 केलं, 2 केलं, 4 केले, 10 केली किंवा 1000 केले असतील, पण त्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामांच्याकडे मनुष्य पाहत नाही. ज्यावेळेस आपण एक बाजू पाहतो त्यावेळेस दुसरी बाजू सुद्धा आपल्या लक्षात आली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्या जोडीदारासमवेत मी सुखी नाहीये किंवा मी आनंदी नाही, त्यावेळेस त्याचे परिणाम जे आहेत, व्यभिचार केल्याचे परिणाम, त्या परिणामांच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. परिणाम काय काय होणार आहेत त्याच्याविषयी पण आपण पाहूया. पण मी सांगत आहे की आपल्या जोडीदारासोबत अविश्वासूपणा त्याला म्हटलेलं आहे व्यभिचार. कोणताही जोडीदार, कोणताही तुमच्या जीवनामध्ये अगदी सुरुवातीला तुमचं म्हणजे वयाच्या अगदी तरुणपणामध्ये, म्हणजे 20-21 किंवा नेमकंच वयामध्ये आल्यानंतर तुमचं लग्न झालं असेल आणि तेव्हापासून तुम्ही अगदी आता 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, काहींच्या लग्नाला 25 वर्ष झालेले, आणि अशा ह्या सगळ्या लाईफ मध्ये मग तुम्ही संकटातून गेला, अडचणीतून गेला, बरेच चढउतार तुमच्या लाईफ मध्ये आले, तुमचे भांडण झाले, वादविवाद झाले, कधी विचार जुळले नाहीत, आवडीनिवडी जुळल्या नाहीत, हे सगळं झालेलं आहे. पण या सगळ्यामध्ये तुम्ही देवाच्या वचनानुसार तुमच्या जोडीदारासोबत विश्वास योग्य राहिलं पाहिजे. हालेलुया. आणि जर विश्वासू योग्य तुम्ही राहत असाल तर तो व्यभिचार आहे देवाच्या नजरेत सुद्धा आणि तुमच्या जोडीदाराच्या नजरेत सुद्धा. कारण जर अशा प्रकारे आपण करतो तर देवाविरुद्ध आपण पातक करतो, पण आपण आपल्या जोडीदारासोबत सुद्धा पातक केलेलं आहे आणि या दोन्ही गोष्टींची क्षमा मिळणार नाही. लक्षात घ्या, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की आपल्याला त्या पापांची क्षमा मागावीच लागेल, कोणत्याही प्रकारे त्याला एक्सक्यूज नाहीये. पण बरेच लोक या गोष्टीला लाईटली घेतात आणि म्हणून जोडीदारासोबत कोणताही अविश्वासूपणा म्हणजे व्यभिचार आहे. बाजूला सांगा, जोडीदारासोबत कोणताही अविश्वासूपणा म्हणजे व्यभिचार आहे.
हे सांगायला तुम्हाला थोडंसं जड जाईल आहे ना, ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि इथून पुढची जी पातकं आहेत ना सगळी, इथून पुढे जे आपण ज्या आज्ञा शिकणार आहोत ना त्या खूप कठीण असणार आहेत. आणि हे व्यभिचार करू नको, त्याच्यानंतर चोरी करू नको, लोभ धरू नको आणि कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नको, खोटी साक्ष देऊ नको, ह्या ज्या 4 आज्ञा आहेत, या 4 आज्ञांच्या विषयी देव खूप गंभीर आहे आणि या गोष्टींच्या बाबतीत आपण जास्त सावध असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, लग्ना अगोदर म्हणजे लग्नाच्या अगोदर जे तरुण आहेत किंवा जे तरुणी आहेत त्यांच्याविषयी, म्हणजे लग्नाच्या अगोदर कोणत्याही प्रकारे आपलं लग्न होण्यापूर्वी म्हणजे ज्याच्यासोबत आपण लग्न करणार आहोत त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणासोबतही केलेलं कोणतेही शारीरिक रिलेशन याला व्यभिचार म्हटले आहे. हालेलुया. लग्नापूर्वी जे रिलेशन्स असतात त्यांना आत्ताचा समाज व्यभिचार म्हणत नाही, लक्षात घ्या. त्याला कॅज्युअली रिलेशन म्हणतो आणि त्याला कोणत्याही प्रकारे म्हणजे आत्ताच्या समाजात फक्त लग्नानंतरच आपल्याला बंधनं आहेत असं नाही, लग्नाच्या अगोदर सुद्धा आपल्या शरीरावरती बंधनं असायलाच पाहिजे. त्या गोष्टीला बायबल महत्व देतं आणि म्हणून या गोष्टी सुद्धा आपण आपल्या बाबतीत, जसं आपण मरियेच्या विषयी शिकत होतो मागील काळामध्ये, ज्यावेळेस मरियेविषयी आपण शिकत होतो त्यावेळेस बायबल त्या ठिकाणी सांगतं की मरिया ही कुमारी होती आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिच्या पोटी जन्माला आला. हालेलुया. येशू ख्रिस्त तिच्या पोटी जन्माला येण्यासाठी मरियेला कुमारी राहावं लागलं. कुमारी म्हणजे काय, वर्जिन. कुमारी म्हणजे तिचं कोणत्याही व्यक्तीसोबत, कोणत्याही पुरुषासोबत कोणत्याही प्रकारचं शारीरिक रिलेशन नव्हतं, ना भावनिक रिलेशन होतं, ना शारीरिक रिलेशन होतं. कोणत्याही प्रकारे ती कुठल्याही प्रकारे बॉयफ्रेंड सोबत गुंतलेली नव्हती. हालेलुया. गर्लफ्रेंड ठेवणं आणि बॉयफ्रेंड ठेवणं आत्ताच्या काळामध्ये अगदी कॅज्युअली आहे. म्हणजे त्याला असं म्हटलेलं आहे की त्याला अगदी जास्त लाईटली घ्यायचंय, त्याला जास्त महत्व द्यायची गरज नाहीये, म्हणजे ते अगदी नॉर्मल आहे. पण आत्ताचा काळ जो कोणताही काळ, जग झपाट्यानं बदलत आहे. आता 2023 मध्ये आपण 25 होईल, 50 होईल, 2050 होईल, कदाचित 100 पण होईल. पण जरी हे काळ बदलत असला तरी व्यभिचार करू नको ही आज्ञा 2023 मध्ये जशी आहे तशाच प्रकारे 2050 मध्ये पण असेल आणि 2100 मध्ये सुद्धा, म्हणजे 3000 साल येईल त्यावेळी सुद्धा तशीच असेल, त्याच्यामध्ये काही मात्र फरक पडणार नाही. हालेलुया. त्या आता सुद्धा देव समान आहे. त्यावेळेस 2000 वर्षापूर्वी सुद्धा देव तसाच होता, आता सुद्धा देव तसाच आहे आणि 3000 साली सुद्धा देव तसाच असेल. त्याच्या आज्ञेमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. जग कितीही बदलू द्या, कितीही आधुनिक होऊ द्या, कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येऊ द्या, काहीही होऊ द्या, जगाचे विचार काही होऊ दे, कायदे कितीही बदलू दे, पण बायबल कधी बदलणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सेम राहणार आहे आणि म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारे म्हणजे लग्ना अगोदर कोणत्याही व्यक्तीसोबत, कोणत्याही पुरुषासोबत, कोणत्याही मुलासोबत, कोणत्याही मुलीसोबत अशा प्रकारच्या रिलेशनला परमेश्वर व्यभिचार म्हणतो. हालेलुया. त्या व्यक्तीसोबत केलेलं ते व्यभिचार आहे आणि त्याला सुद्धा व्यभिचारच म्हटलेलं आहे. जोडीदारासोबत अविश्वासूपणे वागणे त्याला व्यभिचार म्हटलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्या लग्नापूर्वी असलेले कोणत्याही पर व्यक्तीसोबत म्हणजे कोणत्याही मुलीसोबत किंवा मुलासोबत केलेले ज्याला रिलेशन म्हटलेले त्याला सुद्धा व्यभिचारच म्हटलेलं आहे. मित्र आणि मैत्रीण ठेवणं हे बायबलला मान्य नसणारी गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल की मित्र आणि मैत्रीण अशा प्रकारे, कारण मित्र आणि मैत्रीण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की हे कॅज्युअली आहे, म्हणजे फोनवर बोलणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे भेटणं असेल आणि त्याच्यामधून होणारे जे भावनिक गुंतवणूक आहे त्याला सुद्धा बायबल व्यभिचारच म्हणतं. जर पाहण्याला केवळ व्यभिचार म्हणतं बायबल, तर निश्चितार्थाने मित्र मैत्रीण ठेवणं सुद्धा एक व्यभिचार आहे. कारण मनामध्ये येणारे तरंग, मनामध्ये येणारे विचार, मनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी या सुद्धा बायबलच्या दृष्टिकोनातून व्यभिचारच आहेत. जर निश्चित अर्थाने तसं आहे तर निश्चित अर्थाने मित्र आणि मैत्रीण ठेवणं सुद्धा त्याला काय म्हटलेलं आहे, व्यभिचार म्हटलेलं. तुमचं कदाचित तुमचे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शारीरिक कोणत्याही प्रकारचे रिलेशन नसतील, कोणत्याही स्वरूपामध्ये अशा प्रकारे तुम्ही गुंतलेले नसाल, शारीरिकरित्या तुम्ही जवळ येत नसाल, तरी सुद्धा तुम्ही भावनेने जवळ येत असाल, तुम्ही मनाने जवळ येत असाल, तुम्ही बोलत असाल केवळ, तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीसोबत व्यभिचारच करत आहात. कारण तुम्ही तुमच्या शरीराला धोका देता, देवाला धोका देता आणि देव या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला सांगत असून सुद्धा जर तुम्ही ते रिलेशन टिकवून असाल तर निश्चित अर्थाने तो व्यभिचारच आहे. हालेलुया. मित्र आणि मैत्रीण ठेवणं सुद्धा व्यभिचार आहे. बाजूला सांगा. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ठेवणं सुद्धा व्यभिचार आहे. बाजूला सांगा प्लीज. हालेलुया. कदाचित तुमच्या सांगण्यामुळे त्याचं परिवर्तन होईल. हालेलुया. असं सांगितलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. असं सांगणार आपल्याला कोणीतरी लागतं नेहमी सावध करणार. आपण संदेश वारंवार का ऐकतो?
कारण वारंवार यासाठी ऐकतो की आपण लगेच विसरणारी माणसं आहोत. लगेच आपल्याला देव वारंवार यासाठी आठवण करून देतो की स्वर्गामध्ये ज्यावेळेस आपण जाऊ किंवा न्यायासनासमोर ज्यावेळेस आपण उभे राहू त्यावेळेस आपल्याला या संदेशाची आठवण करून दिली आहे. हालेलुया. जर आपल्याला वारंवार सांगितलं गेलं नाही तर आपण विसरून जाऊ या सगळ्या गोष्टी. कारण सैतान सायलेंटली सैतानाचं काम करत असतो आणि त्यामुळं आपल्याला वारंवार हे सांगण्याची गरज पडते. आणि म्हणून आपल्या जोडीदाराशी अविश्वासूपणा, व्यभिचार, लग्नापूर्वी कोणत्याही प्रकारचं असं रिलेशन म्हणजे व्यभिचार, मित्र आणि मैत्रीण सुद्धा व्यभिचार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे मत्थ्याच्या शुभवर्तमानातून आपण वाचलं, मानसिक रीतीने किंवा भावनिक रीतीनं केलेला व्यभिचार, त्याला सुद्धा व्यभिचारच म्हटलेला आहे. आणि येशू ख्रिस्तानं त्याचं स्पष्टीकरण मत्थ्याच्या शुभवर्तमानात आपल्याला दिलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण काय आहे? 28व्या वचनामध्ये 5 अध्याय 28 वचन, मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने मनात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे. आणि हे केवळ पुरुषासाठीच नाही तर हे स्त्रीसाठी सुद्धा तशाच प्रकारे लागू आहे. फक्त तिथं पुरुषासाठी लिहिलेलं आहे, पण असं नाहीये की पुरुषासाठी लिहिले पण केवळ पुरुषासाठी आहे, तर स्त्रीसाठी सुद्धा तशाच प्रकारे, म्हणजे सेम त्या ठिकाणी स्वतःला आपण ठेवतो, मग पुरुष असा अथवा तुम्ही स्त्री असा. म्हणजेच काय, मी जर अशा प्रकारे करत आहे तर मी व्यभिचार करत आहे. कारण बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या गोष्टींना व्यभिचार म्हटलेलं नाही. शास्त्री आणि पुरुषांच्या मनामध्ये याविषयी गफलत होती आणि म्हणून गफलत होती म्हणून येशू ख्रिस्तानं त्याचं स्पष्टीकरण दिलं. कसं स्पष्टीकरण दिलंय? वाचा माझ्या बरोबर मत्थ्याचं शुभवर्तमान 23वा अध्याय. मत्थ्याचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याच्या 25 वचनापासून पुढे. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताकवाटी बाहेरून साफ करता पण ती आतून जुलूम व संयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल व्यभिचार जसं पूर्वी कृतीला फक्त व्यभिचार म्हटलं जात होतं, पण नवीन करारामध्ये त्याचं एक अपडेट केलं गेलेलं आहे. जसं मी सुरुवातीपासून सांगत आहे की प्रत्येक आज्ञा नवीन करारामध्ये अपडेट झाली. हालेलुया. प्रत्येक आज्ञा नवीन करारामध्ये काय झाली? अपडेट झालेले. देव आपल्याला आज्ञा अपडेट करून सांगत आहे. जग अपडेट होत आहे म्हणून देव सुद्धा काय करत आहे? आज्ञा अपडेट करून आपल्याला स्पष्टीकरण देत आहे. आणि म्हणून ही अपडेट आज्ञा कशी झालेली आहे? फक्त कृतीला व्यभिचार म्हटलेलं नाहीये, तर मानसिक रीतीनं गुंतवलेल्या गोष्टीला सुद्धा, मानसिक रीतीनं केलेल्या व्यभिचाराला सुद्धा व्यभिचारच म्हटलेलं आहे. बाजूला सांगा, मानसिक रीतीनं केलेला व्यभिचार हा व्यभिचारच आहे. बायबल आपल्याला स्पष्टपणे त्या गोष्टीविषयी स्पष्टीकरण देते. पण शास्त्री पुरुषी किंवा केवळ शास्त्री पुरुषच नाही तर त्या काळातले सगळे जे लोक होते आजूबाजूला, यहुदी असणारे सगळे लोक असतील, या सगळ्याचा एक मोठा गैरसमज होता. बायबलमध्ये नियमशास्त्रात दिलेले व्यभिचार करू नको म्हणजे काय? प्रत्यक्ष लग्न करू नको किंवा प्रत्यक्ष तशा प्रकारे कृती करू नको याच्याविषयीच फक्त सांगितलेलं. पण येशू ख्रिस्ताने मात्र त्याचं स्पष्टीकरण दिलं आणि स्पष्टीकरण देत असताना तो असं म्हणाला, केवळ तू पाहतोस तर व्यभिचार केलेला आहे, केवळ तू मनात विचार करतोस तर व्यभिचार केलेला आहे. आणि या गोष्टीला शास्त्री पुरुषांनी किंवा त्या काळच्या लोकांनी जास्त महत्व दिलेलं नाही. पण आत्ताच्या काळामध्ये या गोष्टीला जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. व्हाईट कॉलर दिसणारे सगळेच जण अगदी स्वर्गामध्ये जातील अशा प्रकारची गोष्ट नाहीये. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये, बऱ्याच लोकांचं जे स्वर्ग आश्चर्यकारक ठिकाण आहे, त्या आश्चर्यकारक ठिकाणी तुम्ही अशा लोकांना, व्हाईट कॉलर वाल्यांना पाहणार आहात की तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे जे अंतःकरणात तुम्हाला असं वाटत असेल की हा व्यक्ती नरकात जाईल असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. असे व्यक्ती नरकामध्ये असणार. याचं कारण सर्वात मोठं काय माहितीये? हे कारण इथं लाभलेलं आहे. कारण ताट वाटी केवळ बाहेरून साफ करून ठेवलेले आहे. बाहेरून लोकांना दिसायला खूप चकाचक दिसतं, बाहेरून लोकांना दिसायला खूप अगदी सुंदर दिसतं. लोकांना असं वाटतं किती धार्मिक माणूस आहे, किती आनंदी व्यक्ती आहे, किती सभ्य व्यक्ती आहे. समाजामध्ये त्याचे कॉलर खूप चांगल्या प्रकारची कॉलर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे एक वेगळ्या लोकांच्या समोर त्याची प्रतिष्ठा आहे. पण असे प्रतिष्ठा असलेले बरेच जण नरकामध्ये अगदी लाईनीने उभे असतील. आणि असं असू नये यासाठी आपल्याला आपली मानसिक रीतीनं आपलं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे.
आणि म्हणून ताट वाटी आतून स्वच्छ करण्याला परमेश्वर जास्त महत्व देतो. आपल्या अंतःकरणामध्ये व्यभिचाराचा आपल्या हृदयामध्ये निकाल लागला पाहिजे, तरच आपण कृतीमध्ये आणू शकणार नाही. पण कृती करत नसो आणि अंतःकरणात सगळ्या गोष्टी भरलेल्या असतील तर तो व्यभिचारच आहे. समजा कृती नसेल काही तरी सुद्धा व्यभिचार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गोष्टीला जास्त बायबल महत्व देतं. फक्त नवीन करार कृतीला महत्व देत नाही, तर नवीन करार मानसिक गोष्टीला सुद्धा महत्व देतं. नवीन करार फक्त ताटवाटी बाहेरून स्वच्छ करण्याला महत्व देत नाही. बाहेरून तर स्वच्छ असलीच पाहिजे, पण त्याचबरोबर आतून सुद्धा स्वच्छ असली पाहिजे. हालेलुया. म्हणजेच काय, दोन्ही बाजूनी स्वच्छ असली पाहिजे आणि याच गोष्टीला जास्त महत्व दिले गेलंय. आणि म्हणून तर बायबलमध्ये काय सांगितले त्या ठिकाणी, तुम्ही चुला लावलेल्या कबरांसारखे आहात. आणि कबर काय असते, वरून खूप सुंदर असते, खूप स्वच्छ असते, त्या ठिकाणी झाडं लावलेली असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सुशोभीकरण केलेलं असतं, पण आतून मात्र सडलेली हाडं असतात. आणि आतून ह्या सडलेल्या हाडांना पहिले स्वच्छ केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीला जास्त महत्व देत आणि सांगत आहे की अंतःकरणातल्या विचारांच्या द्वारे किंवा वेगवेगळ्या प्रकारे अंतःकरणात ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. आता सर्वात महत्वाची शेवटची गोष्ट आहे, व्यभिचार प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जरी केला गेला नसेल तर अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये, म्हणजेच काय, डोळ्याद्वारे केले गेलेले व्यभिचार. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहणं आहे, फोटो पाहणं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकं वाचणं असेल किंवा जे वाचन असेल किंवा व्हिडिओ असतील किंवा फोटोज असतील, या सगळ्याला सुद्धा व्यभिचारच म्हटलं गेलेलं आहे. हालेलुया. म्हणजेच काय, कुठलंही अश्लील कंटेंट किंवा कुठल्याही प्रकारचं लैंगिक जे ज्याला आपण असं म्हणतो की अशा गोष्टी ज्या घातक आहेत आपल्या मनासाठी, हृदयासाठी, शरीरासाठी, असे प्रत्येक गोष्ट पाहणं, त्याचं मनन करणं किंवा त्याच्याकडे डोळे लावणं, टक लावून पाहणं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी याला सुद्धा व्यभिचार म्हटले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, आपल्या जोडीदारासोबत केलेला अविश्वासूपणा व्यभिचार, लग्नापूर्वी केलेले बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड जे आहेत ते व्यभिचार आहेत, मित्रमैत्रिणी व्यभिचार म्हटलेला आहे, मानसिक रीतीने केलेला व्यभिचार म्हटलेला आहे, आणि सर्वात शेवटी म्हणजे काय, जे पाहणं आहे त्याला सुद्धा व्यभिचार म्हटलेला आहे. कारण पाहण्याद्वारेच मनामध्ये विचार केला जातो. जर पाहत नाही आपण तर कुठल्याही प्रकारचा विचार सुद्धा मनामध्ये करणार नाही. आणि म्हणून पाहण्याला सुद्धा व्यभिचार म्हटलेला आहे. मग कदाचित तुम्ही फोटो पाहत असाल, व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून कोणत्याही प्रकारची अशी गोष्ट पाहत असाल तर त्या गोष्टीला व्यभिचारच म्हटलेला आहे. बायबल त्याला व्यभिचारच म्हणतं. कारण या ठिकाणी लिहिले की कोणी कामेच्छेने पाहतो तर तो व्यभिचार करतो. आणि अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या जातात. आणि म्हणून निकाल लावण्यासाठी या ठिकाणी काय काय सांगितले त्या गोष्टी आपण पाहूया. 5वा अध्याय आणि त्या ठिकाणी लिहिले 29 वचनापासून, म्हणून तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर उजवा डोळा म्हणजे काय, तुझा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कृती करून डोळा खरंच काढून ठेवायचा का बाजूला तर नाही. डोळ्यासमोर कोणत्याही प्रकारची जी अनिश्चित किंवा जी पापी गोष्ट आहे त्या गोष्टीला येऊ द्यायचं नाहीये. आणि ती गोष्ट येऊ नये यासाठी आपल्याला सतत प्रयत्नशील राहायचं आहे. त्याच्या परिणामांना आणि त्याच्यासाठी आपण काय काय करायचं ह्या गोष्टीला सुद्धा आपण पाहूया. पण दुसरा एक व्यभिचार आहे, त्याच्या व्यभिचाराकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तो आहे देवाविरुद्ध केलेला व्यभिचार. आणि त्याचा आपण पाहूया होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 13 पासून 14 पर्यंत. होशे याचा 4था अध्याय आणि 13 पासून 14 पर्यंत. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, होशे नबी की किताब उसका 4था अध्याय 13 से लेकर 14, 11 से पढ़ेंगे हम. जारकर्म, द्राक्षरस व नवा द्राक्षरस ही त्यांचा विवेक नष्ट करतात. माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्न विचारतात, त्यांची काठी त्याला शकून सांगते, कारण अनाचार बुद्धीने त्यास भडकवले आहे. परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे. ते पर्वतांच्या माथ्यावर यज्ञयाग करतात व टेकड्यावर ओक, हिवर व याला या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्याखाली धूप जाळतात. म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात. तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात. त्याबद्दल त्यास मी शासन करणार नाही, कारण ते स्वतः वेश्येकडे जातात व कसबिनी सिंह यज्ञ करतात. यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावतात. हालेलुया.
बाजूला सांगा, देवाचा विश्वासघात करणे म्हणजे देवाविरुद्ध व्यभिचार करणे आहे. बायबल याला सुद्धा व्यभिचार म्हणतो ना. हालेलुया. जसं फक्त केवळ माणसाबरोबर केलेला व्यभिचार नाहीये, या ठिकाणी देवाचा विश्वासघात करणे म्हणजे जिवंत देवाला सोडणे आणि दुसऱ्या कोणाला तरी पकडणे हा सुद्धा व्यभिचार आहे. कारण आपल्याला परमेश्वर आपल्यासोबत त्यानं करार केलेला आहे. प्रत्येक जण आपण येशू ख्रिस्तामध्ये करार केलेले लोक आहोत. बाजूला सांगा, तू करार केलेला व्यक्ती आहेस. जशा प्रकारे पती पत्नी एकत्र येतात त्यावेळेस एक परमेश्वरासोबत म्हणजे पती पत्नी सोबत एकमेकांसोबत त्यांनी काय केलेला असतो, करार केलेला असतो. त्यांनी एकमेकांना अभिवचन दिलेलं असतं की मी तुला आयुष्यभर सोडणार नाही, मरेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही, हा एक करार असतो. तशाच प्रकारे देवासोबत सुद्धा ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा घेतो, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आपण देवासोबत करार करतो की मी जन्मभर तुला सोडणार नाही, जन्मभर मरेपर्यंत मी तुझ्यासोबत विश्वासयोग्य राहीन, हा एक करार असतो. आणि ज्यावेळेस आपण त्याला सोडण्याचा विचार करतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करण्याचा विचार करतो, त्यावेळेस आपण देवासोबत सुद्धा व्यभिचार करतो. हालेलुया. आणि या ठिकाणी बायबलमध्ये यशायाचं पुस्तक असेल, यिर्मयाचं पुस्तक असेल, होशेमध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला देवाला सोडलेल्या लोकांना वारंवार परमेश्वराने याची आठवण करून दिली, ज्यावरती तुम्ही मला सोडलं त्यावरती माझ्या बरोबर तुम्ही व्यभिचार केला, मला तुम्ही माझ्यासोबत तुम्ही व्यभिचार केलेला आहे. आणि हा जो व्यभिचार आहे देवाविरुद्ध केलेला व्यभिचार आहे, या व्यभिचाराची देव घृणा करतो. आणि त्या प्रत्येक व्यभिचाराचं जे पातक आहे त्याचं प्रतिफळ त्या लोकांना दिलं जाणार आहे. हालेलुया. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी देवासोबत सुद्धा आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. जसं आपल्या जोडीदारासोबत आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, तशा प्रकारे देवासोबत सुद्धा आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. जर देवासोबत आपण प्रामाणिक राहणार नाही तर देवाविरुद्ध केलेला जो व्यभिचार आहे आणि त्या व्यभिचाराचं निश्चित अर्थाने आपल्याला त्याचा परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून होशेचं पुस्तक आपल्याला त्या गोष्टीविषयी आपल्याला सांगतं. यिर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय, यिर्मया 23वा अध्याय, यिर्मया नबी किताब उसका 23 अध्याय 10 पद, 10वें वचन. त्या ठिकाणी लिहिले, कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे, शापामुळे भूमी शोक करीत आहे, रानातील कुरणे वाळले आहे, लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म. 11वें वचन पुढे वाचतो मी, 11 आणि 12. कारण संदेष्टा व याजक हे दोन्ही भ्रष्ट आहेत, माझ्या मंदिरात देखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहे, असे परमेश्वर म्हणतो. यामुळे अंधारातल्या निसरड्या जागाप्रमाणे त्यांचा मार्ग त्यास होईल, ते ढकलले जाऊन त्यात पडतील, कारण मी त्यांच्यावर अरिष्ट त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आहे, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, या व्यभिचाराला परमेश्वर स्पष्टपणे देवाच्या विरोधात केलेली प्रत्येक विश्वासघाताची गोष्ट हा व्यभिचारच आहे. ज्यावेळेस एखादा विश्वासदार अगदी सुरुवातीपासून देवासोबत वागतो, बाप्तिस्मा घेतो, देवाच्या वचनात चालतो आणि प्रार्थनेमध्ये वाढत आहे, सगळं काय होतं, त्याला आशीर्वाद मिळतो, देव त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याच्या जीवनामध्ये भरपूर काही चांगल्या गोष्टी करतो. आणि कालांतराने तो आशीर्वादित झाल्यानंतर कालांतराने त्या जीवनातल्या समस्या ज्यावेळेस संपतात, त्याला असं वाटू लागतं की आता चिंता करण्याचं काहीच कारण नाही, ज्या समस्येसाठी मी येशूकडे आलो होतो ती समस्या तर सुटलेली आहे, सगळं काही आता नील झालेलं आहे, मी आता सुखी जीवन जगत आहे, आनंदी जीवन जगत आहे. अचानक रीतीनं त्याला समाज आठवतो, अचानक रीतीनं त्याला त्याचे नातेवाईक आठवतात, अचानक रीतीनं त्याला त्याच्या घरातली लोक आठवतात, अचानक रीतीनं भाऊ जो पूर्वी त्याच्या संकटात कधीच त्याला सोबत दिले नाही तो भाऊ त्याला आठवतो, अचानक रीतीनं ती बहीण आठवते की जी तो आजारी असताना कधीच त्याला बघायला आली नाही, ती बहीण त्याला आठवते. आणि मग तो देवाला सोडून त्यांच्याशी जोडला जातो. हा देवाविरुद्ध केलेला व्यभिचार आहे. हालेलुया. तुम्हाला त्याची क्षमा मागावी लागेल. तुम्हाला ज्या वेळेस आशीर्वादाच्या वेळेस देवाची आठवण राहिली नाही तर निश्चित अर्थाने तो देवाविरुद्ध केलेला व्यभिचार आहे आणि देव त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कारण इस्रायल लोकांनी काय केलं, इस्रायल लोकांनी कनान देशामध्ये ते आले, राहिले, खूप वर्ष त्यांनी आशीर्वादाचा उपभोग घेतला, ते शत्रूपासून सावध झाले, परमेश्वराने त्यांना सुरक्षा दिली, परमेश्वराने त्यांच्या जीवनावर कृपा केली, सर्व तेथील फळांचा त्यांनी आस्वाद घेतला, सगळं काय केलं. आणि हे सगळं केल्यानंतर त्यांना आता तिथल्या आजूबाजूच्या लोकांचे देव प्रिय वाटू लागले, आजूबाजूच्या लोकांचं जे आचरण आहे ते आचरण प्रिय वाटू लागलं. आणि म्हणून त्यांनी जिवंत देवाला सोडलं आणि ते जे करतायत तशा प्रकारे त्यांनी करायला चालू केलं. देव त्यांना म्हणतो की मी यास्तव तुम्हाला बंदिवासात पाठवेन आणि तुम्हाला कळून येईल की माझ्यासोबत केलेल्या व्यभिचाराचा किती मोठा परिणाम भोगावा लागतो. हालेलुया.
बायबल कधीही नातेवाईक सोडायला सांगत नाही, बायबल कधीही समाज सोडायला नाही सांगत. बायबल त्यांची जी वाईट कृत्य आहेत ते सोडायला सांगतं. हालेलुया. बायबल कधीही तुमच्या नातेवाईकाला सोडा म्हणत नाही. बायबल इतकं सांगतं मात्र की जे घाणेरड्या कामासोबत तुमच्यासोबत आलेले ते घाणेरड्या कामांचा द्वेष करा, त्यांचा द्वेष करू नका. कारण आपल्याला शत्रूवर प्रेम करायला शिकवतं बायबल. हालेलुया. नातेवाईकांचा द्वेष करायला बायबल शिकवतच नाही. बऱ्याच विश्वासणाऱ्यांनी स्वतःच्या बाबतीत या गोष्टीचं गैरसमज करून घेतलेला आहे. जर लक्षात ठेवा, एखादा नातेवाईक किंवा एखादा तुमचा शेजारी, एखादा तुमचा मित्र जो तुमच्यासोबत खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगतोय आणि खूप तुम्हाला तो खूप चांगल्या गोष्टी शिकवत आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या सांगत आहे आणि तुमच्या भावनांचा, तुमच्या विचारांचा, त्याच प्रकारे तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या गोष्टीचा तो आदर करतो, तुमच्या विश्वासाचा आदर करतो, तुमच्या चांगुलपणाचा तो आदर करतो, निश्चित अर्थाने तो तुमचा प्रिय मित्र आहे. लक्षात घ्या. आणि समजा जर तुमच्या विश्वासाचा, तुमच्या देवाचा, तुमच्या चांगुलपणाचा, तुमच्या आशीर्वादाचा त्याला आदर नाही, तर तो तुम्हाला ह्या विरुद्ध काय सांगत असेल तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण बरीच लोक हे समजत नाही. त्यांना असं वाटतं तो माझ्याशी गोड बोलतो, पण गोड बोलून सैतान त्याच्याद्वारे काम करत आहे तुमच्या जीवनात. तो व्यभिचाराकडे घेऊन जात आहे आणि त्या देवाविरुद्ध तुम्ही व्यभिचार केलेला असेल. ज्या वेळेस तुम्ही देवाला सोडून आशीर्वादात किंवा दुःखामध्ये असाल किंवा अडचणीत असाल त्यावेळेस सुद्धा जर देवाला सोडून तुम्हाला कोणता दुसरा व्यक्ती प्रिय वाटत असेल किंवा समाज तुम्हाला प्रिय वाटत असेल तर निश्चित अर्थाने तुम्ही देवाविरुद्ध केलेला तो व्यभिचार आहे. मी समाज सोडायला सांगत नाही, बायबल सुद्धा आपल्याला तसं सांगत नाही. बायबल सुद्धा आपल्याला कोणत्याही व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीला सोडायला सांगत नाही. बायबल स्पष्टपणे सांगतं की त्यांच्या वाईट कामांचे भागीदार बनू नका. जे चुकीचं ते करतायत त्या चुकीच्या कामांचे भागीदार बनू नका. त्यांचे सर्व वाईट कामांचा द्वेष करा आणि त्याच्यावर प्रेम करा. हालेलुया. पण आपण काय करतो, त्यांच्या वाईट कामांचं भागीदार होतो आणि बरेच लोक त्यांच्या वाईट कामांचे भागीदार होऊन त्यांच्या सोबतच जीवन जगू लागतात की जसं काही त्यांना देवाची कधी ओळखच नव्हती. आणि असं करणं हे देवाविरुद्ध केलेला व्यभिचार आहे. हालेलुया. जर तो व्यक्ती तुम्हाला देवाला सोडायला सांगत असेल, देवाच्या गोष्टींना सोडायला सांगत असेल, देवाचं धार्मिक काम सोडायला सांगत असेल, ज्या देवामुळं तुमचं जीवन बदललं त्या गोष्टी तुम्हाला सोडायला सांगत असेल तर निश्चित अर्थाने तो तुमचा शत्रू आहे. तो तुमचा कितीही जवळचा नातेवाईक असू द्या, कितीही जवळचा मित्र असू द्या, तो तुमचा शत्रू आहे. देवाविरुद्ध तुम्ही त्याच्यासोबत राहून देवाविरुद्ध विचार करत आहात आणि ही गोष्ट निश्चित अर्थाने आपण लक्षात ठेवली पाहिजे. हालेलुया. बरेच लोक या गोष्टीचा सारासार विचार करत नाही आणि म्हणूनच इस्रायल लोकांनी सुद्धा विचार केला नाही. आणि म्हणूनच बायबल सांगतं इब्री लोकांचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये, इब्री लोकांचं पत्र 3रा अध्याय आणि 12वं वचन, आणि तिथं असं लिहिलेलं आहे, बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देणे के अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचे हे असू नये म्हणून जपा. हालेलुया. हालेलुया. जिवंत देवाला सोडून देणे हा व्यभिचार आहे. बाजूवाल्याला सांगा. मग ते कोणत्याही प्रिय व्यक्तीसाठी तुम्हाला जो सोडावा लागत असेल तर निश्चित अर्थाने तो देवाविरुद्ध केलेला व्यभिचार असेल. आणि म्हणून या गोष्टीत सुद्धा जो देवाविरुद्ध व्यभिचार आहे त्या व्यभिचाराच्या बाबतीत सुद्धा आपण सावध असलंच पाहिजे. कारण दोन्हीचे परिणाम म्हणजे जे आपल्या जोडीदाराला विश्वासयोग्य त्यासोबत न राहणे त्याचा परिणाम आणि देवासोबत केलेला, जो देवाच्या बाबतीत केलेला व्यभिचार, या दोन्हींचे परिणाम सेम असणार आहेत आणि त्याचे परिणाम जे घातक असणार आहेत. आणि देव या दोन्हींची घृणा करतो. लक्षात घ्या. आणि देव दोन्ही व्यभिचारांच्या विषयी आपल्याला या ठिकाणी सावध करत आहे. बरीच लोक या बाबतीत गंभीर राहत नाहीत आणि म्हणून आपण या बाबतीत गंभीर राहायला हवं आणि त्याच्यावर आपण विचार करायला हवा. कोणते कोणते परिणाम आहेत वाचा माझ्याबरोबर. 1 कोरिन्थी पत्र याचा 6वा अध्याय, 1 कोरिन्थी पत्र याचा 6वा अध्याय आणि 16 ते 18 वचन आहे. आणि त्या ठिकाणी लिहिले, जो कसबीनिशी जडला, 16 पासून नाही 14 पासून, देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठवेल. तुमचे शरीर हे ख्रिस्ताचे अवयव आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव करावे काय? कधीच नाही. जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होती असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जार कर्मांच्या प्रसंगापासून फळ काढा. जे कोणतेही पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.
तुमचं शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणते कोणते परिणाम आहेत, परिणामांच्या विषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि बायबल त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगतं की व्यभिचाराचं जी अजून स्पष्ट वाक्य त्या ठिकाणी व्याख्या जी आहे ती स्पष्ट करून सांगितलेली आहे. कारण जो कस्बिनीची किंवा दुसऱ्या स्त्रीची किंवा दुसऱ्या पुरुषाची जडला, त्या प्रत्येक व्यक्तीने जारकर्म केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रत्येक जारकर्मापासून आपल्याला पळ काढला पाहिजे. आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतात दुसरे शमूएल याचा 12वा अध्याय आणि 1 ते 17 वचनामध्ये. दुसरे शमूएल याचा 12वा अध्याय 1 ते 17 वचन. आणि त्या ठिकाणी आपल्याला दाविदाच्या गोष्टीविषयी वाचायला मिळतं. दाविदाच्या जीवनात काय काय केलं आणि बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला ज्या दाविदाच्या घटना आहे ती एवढी मोठी घटना आपण वाचणार नाही. 12वा अध्याय तुम्ही नंतर घरी जाऊन 11वा आणि 12वा अध्याय दोन्ही अध्याय नंतर वाचू शकताय. दुसरे शमूएल 11 आणि 12 अध्याय दोन्ही वाचा. पण नंतर मी मात्र तुमच्यासाठी 9व्या वचनापासून वाचतो. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केले? उरिया हित्ती याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करविला. तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. परमेश्वर म्हणतो, पहा मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन. तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईल. तो ह्या सूर्या देखत त्यांची आबरू घेईल. तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायला देखत करेन व सूर्या देखत करेन. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दावीदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे. तू मराव्यास नाहीस, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करायलाच निमित्त दिले आहे. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाने या ठिकाणी जे पातक केलेले त्या पातकाचा परिणाम जो आहे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्हाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की दाविदाने काय केलं. त्याचा जो त्याच्या सेनापती होता आणि त्याच्यामध्ये उरिया हित्ती हा एक सैनिक होता आणि या सैनिकाची जी पत्नी होती त्या पत्नीसोबत दाविदाने व्यभिचार केलेला आहे. आणि ज्यावेळेस तो सैन्यामध्ये लढायला होता त्यावेळेस दाविदाने एक दिवस तिला पाहिलं, त्याच्यानंतर तिला घरी आणलं, व्यभिचार केला. त्याच्यानंतर उरिया परत सैन्यातून त्या ठिकाणी आला आणि तो त्या ठिकाणी राहत असताना नंतर दाविदाने त्याला आपल्या सेनापतीला सांगून त्याला मारायला लावलं आणि मेल्यानंतर आपल्याला जी घटना आहे ही घटना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. दाविदाने ज्यावेळेस हे कार्य केलं त्यावेळेस त्याला असं वाटलं की हे कोणालाही कळालं नाही. पण दावीद मात्र हे सगळं करत असताना त्याला असं वाटलं की हे सगळं गुप्तपणे झालेलं आहे. आणि दावीद केवळ उरिया आणि त्याच प्रकारे यामध्ये जिच्यासोबत व्यभिचार केला होता या तीनच व्यक्तींचा यामध्ये सहभाग होता. आणि ह्या सगळ्या लोकांनाच केवळ एवढं ठाऊक होतं, पण बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या गुप्त आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हतं. पण परमेश्वराला मात्र हे सर्व ठाऊक होतं. आणि उरिया जो आहे मेल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस जिच्यासोबत व्यभिचार केला होता तिला मूल झालं होतं, त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 9 ते 10 महिन्यानंतर परमेश्वराने नाथानाला संदेश त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि नाथान त्याच्याकडे आला आणि त्याच्या परिणामाची जी जाणीव आहे ती दाविदाला त्याने करून दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि परिणाम इतके भयानक होते. त्यावेळेस नाथान त्याला काय म्हणतो, हे तू गुप्तपणे केलेलेस, पण ज्यावेळेस परिणाम यायला चालू होतील त्यावेळेस हे सगळं उघडपणे परमेश्वर तुला परिणाम द्यायला चालू करेल. हालेलुया. ज्यावेळेस व्यभिचाराचे परिणाम यायला चालू होतात ना ते अतिशय भयानक असतात. बाजूला सांगा, व्यभिचाराचे परिणाम अतिशय भयानक असतात. मग देवाविरुद्ध असू द्या किंवा माणसाविरुद्ध केलेला व्यभिचार असू द्या, कोणत्याही प्रकारच्या व्यभिचाराचे परिणाम हे खूप भयानक असतात. दावीद हे सगळं विसरून गेला. ज्यावेळेस नाथानाने हे सगळं सांगितलं त्याला हे सगळं तो विसरून गेला. पण त्याच्यानंतर 2 वर्षांनी, किती वर्षांनी? 2 वर्षांनी त्याचा मुलगा जो अम्मोन होता त्या अम्मोनाने काय केलं, आपल्या स्वतःच्या बहिणीसोबत तामाऱ्यासोबत व्यभिचार केला. त्याच्यानंतर काय झालं, अम्मोनाने तामाऱ्यासोबत व्यभिचार केल्याने अम्मोनाचा खून जो आहे त्याचा मुलगा अबशालोम होता.
त्या अबशालोमाने आमोनाचा खून केला आणि अबशालोमाने आमोनाचा खून केल्यानंतर अम्मोन जो आहे तो अम्मोन मेला, पण अबशालोम पळून गेला. अबशालोम काही वर्ष त्या ठिकाणी राहिला, त्याच्यानंतर मिस्र देशात राहिला. मिस्र देशातून परत दाविदाने त्याला बोलवून घेतलं आणि तो परत 2 वर्ष यरूशलेममध्ये राहिला आणि 2 वर्ष राहिल्यानंतर परत 1 वर्षांनी त्यांनी दाविदा विरुद्ध बंड केलं आणि या सगळ्या घटनेला म्हणजे दाविदाने व्यभिचार केल्याच्या घटनेला 7 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष पूर्ण झाली? 7 वर्ष. आणि 7 वर्षानंतर दाविदाला खरा परिणाम जाणवायला चालू झाला आणि दाविदाला आपलं स्वतःचं राज्य सोडून जावं लागलं, पळून जावं लागलं. व्यभिचाराचे परिणाम खूप दीर्घकालीन असतात. व्यभिचाराचे परिणाम जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम घडवतात. केवळ आपल्या जीवनावरच नाही तर आपल्या कार्यावर, आपल्या बिझनेसवर, आपल्या नोकरीवरती, त्याचप्रकारे आपल्या लाईफमध्ये, कौटुंबिक लाईफमध्ये आणि सगळ्या आपल्या आजूबाजूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी आपल्याला प्रथमच त्याचा निकाल लावला पाहिजे. दाविदाचे गंभीर परिणाम झाले. दाविदालाच केवळ पळून जावं लागलं नाही तर त्याच्या ज्या उपपत्नी होत्या त्यांना त्याच्यामुळे त्रासात जावं लागलं. त्याचा मुलगा अमोन मरण पावला, अबशालोम त्याच्यामुळे मरण पावला. त्याच्यानंतर त्याच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला त्याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागला आणि हे सगळी उलथापालथ झाली. आणि सगळ्यात शेवटी मग दावीद मानतो की माझ्या ठाई पुन्हा एकदा शुद्ध हृदय उत्पन्न कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नंतर दाविदाने खूप रडून पश्चाताप केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला या सगळ्या गोष्टीचा परिणाम भोगावा लागला. आणि नंतर दावीद ज्या वेळेस देवाजवळ प्रार्थना करायला जायचा त्या वेळेस हे सगळं आठवून तो रडायचा. परमेश्वराजवळ तो विनंती करायचा की प्रभूजी हे पाप मला धुवून काढ, प्रभूजी हे पाप मला धुवून काढ, प्रभूजी हे पाप मला धुवून काढ. कारण त्याचं जे अंतःकरण आहे ते तुटलेलं होतं. तुटलेलं हृदय तो घेऊन जायचा देवाजवळ. पण हे सगळं घेऊन जाण्यापूर्वी मात्र त्याला खूप मोठ्या परिणामांना भोगावं लागलं. त्याच्या मुलांच्या मध्ये खूप मोठी तफावत आली, खूप मोठ्या दुःखातून तो गेला, खूप मोठ्या दुःखानं त्याला रडावं लागलं. आणि हे सगळं झालं केवळ एका गोष्टीवर, व्यभिचारामुळे. असं होऊ नये यासाठी आपल्याला व्यभिचारापासून अलिप्त राहिलं पाहिजे. कारण व्यभिचाराचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. यिर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 10-11 वचन त्या ठिकाणी सुद्धा व्यभिचाराचे परिणाम लिहिलेले. मगाशी आपण वाचलेले ते वचन. व्यभिचार परिणाम 12 वचन आहे. यामुळे अंधाराच्या निसरड्या जागाप्रमाणे त्यांचा मार्ग त्यास होईल. ते ढकलले जाऊन त्यात पडतील, कारण मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन आणि त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणि असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. व्यभिचार करणाऱ्याला म्हणजे देवाविरुद्ध व्यभिचार करणाऱ्या माणसाला काय परिणाम भोगावा लागणार आहे ते या ठिकाणी लिहिले. म्हणजे देव त्यांना कुठे उभा करेल? देव त्यांना अशा ठिकाणी उभा करेल निसरड्या जागी. निसरड्या जागी म्हणजे कितीही वरती जायचा प्रयत्न केला तर ते खाली घसरतील. कितीही वरती जायचा प्रयत्न केला तर ते खाली घसरतील. देवाविरुद्ध व्यभिचार करणाऱ्या प्रत्येक माणसाचा परिणाम असाच होतो. त्या जीवनामध्ये देव त्यांना निसरड्या जागावर ठेवतो यासाठी की ते वर जातील परत खाली येतील. त्यांना असं वाटेल की वर मी गेलेलं आहे परत ते खाली आले, कारण परमेश्वर त्याच्या बाबतीत काम करत आहे. हालेलुया. त्याचा हिशोब घेण्याचा दिवस आहे, कारण तो हिशोब घेत राहील आणि तो हिशोब कधी संपणार नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाविरुद्ध सुद्धा व्यभिचार करू नये, कारण त्याचा सुद्धा गंभीर परिणाम हा होईल की आपल्याला देव निसरड्या जागावर उभा करेल. आणि निसरड्या जागावर उभं राहू नये यासाठी आपल्याला खंबीर अशा प्रकारे उभं राहावं. यासाठी आपल्याला व्यभिचारापासून म्हणजे देवाविरुद्ध केलेल्या व्यभिचारापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे. कारण देव असं म्हणतो की जो माझ्या मार्गावरती चालतो त्याला मी मजबूत अशा खडकावर उभा करेन, निसरड्या जागावरती नाही. कारण जो व्यभिचार करतो त्याला निसरड्या जागावर उभा केलं जाईल, पण जो व्यभिचार नाही करत आहे त्याला मजबूत खडकावर उभं केलं जाईल. आणि मजबूत खडक कधी हालत नाही. एकदा आपण उंचीवर पोहोचलो तर तिथून आपण खाली येण्याचा प्रश्नच येत नाही. पण व्यभिचार जो करणारा व्यक्ती आहे तो वरती जाईल, पण त्याला असं वाटेल की मी वरती गेलो, पण त्याला देव परत खाली आले. परत त्याची सुरुवात नव्यानं सुरुवात होईल. परत देव तिथं तो आपल्या धडपडीने जाईल, परत त्याला देव खाली आले. हालेलुया. आणि असं होऊ नये यासाठी आपण व्यभिचारापासून स्वतः अलिप्त ठेवलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी मृत्यूदंडाची शिक्षा मिळते. लेवीचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 10वं वचन. लेवीय 20 अध्याय 10 वचन. जो दुसऱ्याच्या बायकोची व्यभिचार करतो म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोची व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारीला अवश्य जीवे मारावे. लेवीय पुस्तक 20 अध्याय 10 पद पडा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? सरळ त्याला सांगितलं की त्याला काय मारावं? जीवे मारावं. आणि अनुवादाच्या पुस्तकात सुद्धा जीवे मारण्याविषयीच लिहिलेलं आहे.
22वा अध्याय 22 वचन, अनुवाद 22:22. ही वचनं लिहून ठेवा आणि यानुसार परमेश्वर नंतर तुमच्याशी नंतर निश्चितार्थाने बोले. 22:22 अनुवाद 22:22. व्यवस्था विवरण उसका 22 अध्याय 22 पद. आणि त्या ठिकाणी लिहिले, एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री या दोघांनाही जीवे मारावे. अशा प्रकारे इस्रायलातून असल्या दुष्टांचे निर्मूलन करावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्याचा मृत्यू ओढवला समजा. कारण परमेश्वर या ठिकाणी प्रत्येक जी व्यभिचार करणारी स्त्री आहे अथवा पुरुष आहे, नवीन करारामध्ये ज्यावेळेस नवीन कराराचा काळ होता ना, त्या काळामध्ये ही आज्ञांचं आहे ना, ही आज्ञेला त्या शास्त्री पुरुषांनी आणि इतर यहुदी लोकांनी बदललेलं होतं. कुठं बदललेलं होतं? केवळ ते व्यभिचार करणाऱ्या स्त्रीलाच मारत होते, पुरुषाला ते मारत नव्हते. पण बायबल या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगतं? दोघांचाही वध केला जावा. केवळ पुरुषाचाच नाही, केवळ स्त्रीचाच नाही, तर दोघांचाही वध केला जावा. आणि म्हणून तो मृत्यू दंडाच्या शिक्षेस पात्र आहे. का शिक्षेस पात्र आहे अशा प्रकारच्या? कारण वाचा माझ्या बरोबर 1 कोरिन्थीकरास पत्र आणि 6वा अध्याय 9वे वचन. कदाचित या जगामध्ये त्याला शिक्षा मिळाली तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण बायबल मात्र आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतं 9व्या वचनामध्ये, 1 कोरिन्थी 6:9. अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका असं लिहिलेलं आहे. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्री सारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, सहार, वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. व्यभिचाराला देवाच्या राज्याचं वेतन मिळणार नाही. बाजूला सांगा, व्यभिचारी व्यक्तीला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. कोणीही कितीही प्रकारे तुम्हाला फसवणूक करेल, कितीही प्रकारे तुमच्या पापावर पांघरून घालेल, तुम्ही कदाचित पांघरून घालाल, तुम्ही कदाचित लपवून ठेवाल, जोडीदारापासून लपवाल, नातेवाईकांपासून लपवाल, मित्रांपासून लपवाल, सगळं काही लपवणूक होईल, पण तिथं सगळं उघडलं. हालेलुया. तिथं प्रत्येक पुस्तक उघडलं. हालेलुया. प्रत्येक दिवस उघडला जाईल, प्रत्येक घटना उघडली जाईल आणि तिथं मात्र कोणीही लपून राहणार नाही. लक्षात घ्या, हे खूप घातक असलेलं पाप आहे आणि त्या पापांपासून देव तुम्हाला मला सावध करत आहे की आपण या गोष्टीच्या बाबतीत सावध असलंच पाहिजे. कारण जर तुम्ही म्हणत आहात की मला इथं कुठं मृत्यू होत आहे, पण तिथं मात्र मृत्यू आहे, अनंत काळाचा मृत्यू आहे. कदाचित इथं मृत्यू होत नाही, इथं देव कृपा करतो, इथं देव क्षमा करतो, इथं तुम्हाला तुमची कोणाला गरज आहे, कुणाला तरी कुठल्या तरी कामासाठी परमेश्वराने तुम्हाला या ठिकाणी ठेवलंय, पण हे तात्पुरतं असेल, पण तिथं मात्र अनंत काळासाठी शिक्षा मिळणार. हालेलुया. असं समजू नका की तात्कालिक शिक्षा होत नाही म्हणजे कायमची शिक्षा टळणार नाही. कायमची शिक्षा होणारच आहे. कारण जर इतर शिक्षा होत नाही याचा अर्थ देव अजून कृपा करतो तुमच्यावर. अजून कदाचित देवाची इच्छा आहे की तुम्ही अजून सुद्धा पश्चाताप करावा, अजून सुद्धा तुम्ही देवाजवळ यावं, आणि म्हणून देवाने तुम्हाला या ठिकाणी कृपेसाठी ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की ती कधीच त्याची शिक्षा मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे की एक दिवस सगळ्या पापांचा हिशोब घेतला जाईल आणि असं होऊ नये यासाठी व्यभिचारापासून अलिप्त राहायला पाहिजे. व्यभिचार करणारा मनुष्य काय करतो? नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय 32 आणि 33 वचन. नीतिसूत्रे 6 अध्याय 32-33 काय सांगितले त्या ठिकाणी? तिथे लिहिले, स्त्रीशी जार कर्म करणारा अक्कल शून्य आहे, जो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो, त्याला घाई व अपकीर्ती ही प्राप्त होती, त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. हालेलुया. त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. जो व्यभिचार करतो त्याची निंदा कायम जन्मभर होत राहील. हालेलुया. आणि जेव्हा पण त्याचा चेहरा दिसेल लोक त्याचं पाप आठवण करतील. हालेलुया. कारण हे बायबल मध्ये लिहिलंय. तुम्ही असं समजू नका तुम्ही कितीही त्याच्यानंतर चांगले वागा, कितीही तुम्हाला लोकांसमोर तुम्ही कितीही पवित्र जीवन जगा, काही होऊ द्या, पण लोक तुमचं पवित्रपणा नाही आठवणार, तुमचं पापच आठवणार नेहमी. कारण बायबल मध्ये ते लिहिलंय, त्याची निंदा कधीही पुसणार नाही. ज्यावेळेस दावीद आठवतो, ज्यावेळेस दावीद देवाच्या कोशासमोर नाचलेला आठवतो, त्यावेळेस त्याने केलेले व्यभिचार आठवतो. हालेलुया.
कारण हे सत्य आहे, बायबलमध्ये तसं लिहिले आणि तसंच होतं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपल्याला असं टाळायचं असते, हे नाही हे टाळू नका. कारण लक्षात घ्या, आपण माणसांच्या मनाप्रमाणे विचार करू इच्छितो, जगाच्या रहाटीप्रमाणे. पण जगाच्या रहाटीप्रमाणे देवाचं काम नाही चालत. देवाचं काम हे वेगळ्या प्रकारे चालतं आणि म्हणून त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल, गंभीर भयंकर परिणाम त्याच्या जीवनामध्ये होतील. आणि त्याच प्रकारे त्याला व्यभिचाराचा एक दुसरा एक परिणाम त्याच्या जीवनामध्ये होईल की त्याच्या जीवनात म्हणजे जे तात्कालिक परिणाम होतात, ज्याला आपण घटस्फोट म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी म्हणतो, जे मत्त्याच्या शुभवर्तमानात 19व्या अध्यायाच्या 9व्या वचनात दिलेले आहे. मत्ती 19:9 मध्ये, मत्ती 19 आणि 9वं वचन. तिथे लिहिलंय, मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्री बरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी 10व्या वचनात शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेली बरे. तो त्यांना म्हणाला, सर्वच जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, कारण ज्यांना हे दान दिले आहे ते स्वीकारू शकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये आपल्याला एक पत्नीत्व दिलेलं आहे आणि ते एक पत्नीत्व आपल्याला टिकवून ठेवलं पाहिजे आणि शेवटपर्यंत त्यासाठी आपण टिकवलं पाहिजे. बऱ्याच आज्ञा या पुरुषांसाठी आहेत. याचा अर्थ असा नव्हे की स्त्रीसाठी कोणत्याही प्रकारच्या आज्ञा, जसं पुरुषांना देव सांगतो तशाच प्रकारे स्वतः स्त्रीला सुद्धा परमेश्वराने तीच आज्ञा सेम म्हणजे स्त्रीला सुद्धा तशाच प्रकारे देव केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुरुष अथवा स्त्री अशा प्रकारचा देव भेद करत नाही. भेद त्या ठिकाणी पुरुषाचं यासाठी लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण जीवन जगत आहोत म्हणून पुरुषांसाठी जास्त आज्ञा लिहून ठेवले. याचा अर्थ स्त्रीसाठी सेम आज्ञा काम करते. आणि म्हणून तशाच प्रकारे आपल्याला परिणामांचा म्हणजे सर्वात शेवटचा जो परिणाम आहे त्याला घटस्फोट म्हटलेला आहे. आणि जो मानवी मनुष्य देतो आहे ना, मनुष्य एकमेकाला जर व्यभिचार केला गेला किंवा जे आढळलं गेलं किंवा वेगवेगळ्या प्रकारे जर आपल्याला तसं दिसलं गेलं तर घटस्फोटामध्ये त्याचा परिणाम होतो. आणि सर्वात शेवटी म्हणजे काय, भयंकर अशांती आणि वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक दुःख, भांडण, तंटा, वादविवादाला सुद्धा जन्म दिला जातो. हालेलुया. आणि ही सुद्धा गोष्ट व्यभिचाराचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. अशांती निर्माण होते, भांडण निर्माण होतं, वादविवाद निर्माण होतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवासोबत जे रिलेशन आहे ते रिलेशन सुद्धा आपलं बिघडलं जातं. जे मनुष्यासोबत असलेलं रिलेशन आहे ते सुद्धा बिघडलं जातं. हे सुद्धा व्यभिचाराचं सर्वात मोठा परिणाम आहे, लक्षात घ्या. आणि असं होऊ नये यासाठी आपल्याला सर्वात पहिले म्हणजे काय की व्यभिचाराचं जे पातक आहे ते आपल्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. आणि व्यभिचाराचं पातक काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वाचा माझ्या बरोबर योबाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 ते 7 वचन. योबाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 31वा अध्याय. योबाचं पुस्तक 31वा अध्याय. आता व्यभिचार करू नये किंवा व्यभिचार माझ्याकडून होऊ नये म्हणून यासाठी आपण काय काय केलं पाहिजे या गोष्टी या ठिकाणी वाचायला मिळतात. मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे, मी कोणा कुमारीवर कशी नजर जाऊ देऊ. हालेलुया. पहिलं वाक्य म्हणजे मी माझ्या डोळ्यांशी काय केला पाहिजे, करार केला पाहिजे. दुसरी गोष्ट 7वं वचन आहे, माझे पाऊल आरमार्गावर पडले असले, माझ्या मनाने माझ्या डोळ्यामागून धाव घेतली असली तर माझ्या हातास काही डाग लागला असला तर. पुढे नंतर तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी वाचू शकताय. तर मी पेरले ते दुसरा खाऊ, लोक माझ्या शेतातले पीक उपटून टाकत. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या डोळ्यांशी मला काय करायचं आहे, करार करायचे. बाजूला सांगा, डोळ्यांशी करार करायचा. आपल्याला निकाल लावण्यासाठी काय करायचं, व्यभिचाराचा निकाल लावण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यांशी करार करायचा. दुसरी गोष्ट, डोळ्यांच्या मागे आपल्या मनाला धावू द्यायचं नाही. 7व्या वचनात लिहिलेलं आहे, माझे पाऊल आरमार्गावर पडले असल्याने माझ्या डोळ्यामागून माझ्या मनाने धाव घेतली असेल. हालेलुया. पहिल्यांदा डोळ्याला दिसतं आणि नंतर मन त्या डोळ्यांच्या मागे धावत असतं. असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा डोळ्यांशी करार करायचा आहे आणि मनाने डोळ्यांच्या मागे धावू द्यायचं नाहीये. म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचंय, मनाला डोळ्यांच्या बरोबर धावू द्यायचं नाहीये. तर जी गोष्ट डोळ्यासमोर आली तिथंच त्याचा निकाल लावून मनामध्ये शिरण्यापूर्वीच ते बाहेर काढायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योसेफाने खूप चांगल्या प्रकारे केलेलं होतं. योसेफ सहजासहजी पातक करू शकला असता पण तो पंतप्रधान कधीच बनला नसता. पंतप्रधान मिसर देशाचा होण्यासाठी योसेफाने निकाल लावलेला होता आणि कधी निकाल लावलेला होता ही आज्ञा ज्यावेळेस दिला गेली नव्हती त्यावेळेस. हालेलुया.
त्याच्या समोर हे सगळं काही रोज येत होतं. पण रोज येत असताना सुद्धा त्यानं त्या गोष्टीकडे कानाडोळा केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, वारंवार आपल्या मनात येणाऱ्या गोष्टींचा निकाल लावत गेला. योब सुद्धा अशा प्रकारे वागत गेला. आणि योब याविषयी असं सतत म्हटलं जातं की योब स्वतःचं परीक्षण करणारा व्यक्ती होता. हालेलुया. योब आणि हे सगळं जे केलं ना, योब आणि सुरुवातीला त्याला असं वाटलं हे संकट माझ्यावरती का, कारण योब खूप संकटातून गेला. त्याची मुलं मरण पावली, बायको सोडून गेली आणि सगळी संपत्ती नष्ट झाली, सगळं काही झालं. आणि त्याला असं वाटलं हे माझ्या जीवनात का, हा प्रश्न त्याला पडला. पण सर्वात शेवटी ज्यावेळेस ह्याचं उत्तर मिळालं नाही, त्यावेळेस तो काय करतो माहितीये, त्यानं स्वतःचं परीक्षण करायला चालू केलं. स्वतःचं काय करायला चालू केलं, परीक्षण करायला चालू केलं. आणि तो स्वतःच्या परीक्षणामध्येच या गोष्टी बोललेल्या आहे की मी स्वतः माझ्या जीवनामध्ये असं काही केलं असेल तर निश्चित अर्थाने त्याचे परिणाम मला भोगायला लागू नयेत. लक्षात घ्या, आपण स्वतःचं परीक्षण करायला शिकलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यांना धाव द्यायचं नाही, डोळ्यांची करार करायचं. दुसरी गोष्ट मनाला डोळ्यांच्या बरोबर धाव द्यायचं नाही, डोळ्यांच्या मागे धाव द्यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याला परीक्षण करायचं. आपल्याला काय करायचं आहे, रोज आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करायचं आहे. परीक्षण करत असताना आपल्याला जर काही आढळलं तर ते लगेच त्याचा निकाल लावायचा. जसं प्रकारे मत्तयाचं शुभवर्तमान 5 अध्याय 28 वचनामध्ये आपण वाचलं, आपल्या जर डोळा तुला काय करत असेल, पापास प्रवृत्त करत असेल तर तू काय कर, उपटून फेकून दे. आता डोळा उपटून खरंच फेकून द्यायचा का आपल्याला, नाही उपटून फेकून द्यायचा. जर कदाचित मोबाईल तुम्हाला पापात पाडत असेल तर मोबाईल पाहणं बंद करायचंय. जर कदाचित इंटरनेट तुम्हाला पापात पाडत असेल तर इंटरनेटचं पॅक मारायचं बंद करायचंय. जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस तुम्ही पापात पडत असाल तर तुम्ही रात्रीच्या समजा ज्या वेळेस तुम्ही पापात पडताय त्यावेळेस ती वेळ जी आहे, तो समय आहे, त्या समयामध्ये तुम्हाला त्या ठराविक पर्टिक्युलर समयामध्ये पूर्णपणे देवाच्या अधीन होऊन देवासोबत नातं घडवायचं किंवा देवासोबत वेळ घालवायचा. आणि त्यावेळेस जे वेळ आहे ती पर्टिक्युलर वेळ आहे की सैतान त्यावेळेस हमला करतो, त्या वेळेच्या बाबतीत तुम्हाला सावध राहायचं. हालेलुया. बऱ्याच वेळेस जे व्यभिचाराचं पातक आहे ते एकटा असल्यानंतर होतं. कधी होतं, एकटा असल्यानंतर. कदाचित तुम्ही घरी एकटा असाल, मोबाईल सोबत असाल, टीव्ही पाहत असाल, किंवा तुम्ही प्रवासामध्ये असाल, किंवा तुम्ही तुमच्यासोबत नातेवाईक नसेल, तुमची जोडीदार नसेल, तुमचा जोडीदार नसेल, त्यावेळेस जास्त करून व्यभिचाराचं पातक होतं. आणि अशा वेळेस जास्त करून आपल्याला सावध राहायचं. लक्षात घ्या. आणि अशा वेळेस तुम्हाला तुमच्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की यावेळेस माझ्याकडून पातक होतं तर मी यावेळेस जास्त सावध राहणार. हालेलुया. यावेळेस मी जास्त मोबाईल पासून लांब राहणार, यावेळेस मी जास्त प्रार्थना करणार, यावेळेस मी जास्त माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टींचा निकाल लावणार, माझ्या डोळ्यासमोर कुठलीही अनुचित गोष्ट येऊ देणार नाही. आणि जर असं करतो त्यावेळेस आपण डोळा उपटून फेकून दिला असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला जी व्यभिचाराकडे नेणारी प्रत्येक गोष्ट आहे त्या गोष्टीचा निकाल लावणे, याचा अर्थ आपण डोळा उपटून फेकून देणे किंवा आपला हात बाजूला काढून देणे. आपला हात काय डायरेक्ट आपण बाजूला काढणार नाही, पण हाताद्वारे व्यभिचार करत आहे तर ती व्यभिचाराची जी गोष्ट हाताद्वारे होत आहे त्या गोष्टीला, पर्टिक्युलर गोष्टीला बाजूला करणे किंवा ती होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, त्यासाठी प्रार्थना करणे, त्यासाठी देवाच्या चरणाजवळ बसणे, देवाला क्षमा मागणे आणि देवाजवळ जाऊन रिलेशन ठीक करणे, देवाकडून सामर्थ्य मागणे, शक्ती मागणे, हे सगळं पाहिजे. हालेलुया. आणि याद्वारेच आपण व्यभिचारापासून लांब राहू शकतो. हालेलुया. असं करण्यानेच, कारण आज जग भ्रष्ट होत चाललंय, सगळं काही भ्रष्ट होत चाललेलं आहे. आणि या भ्रष्टतेमध्ये स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्याला निकाल लावलाच पाहिजे आपल्या स्वतःमध्ये. आपण नेमकं काय आहोत या गोष्टीचा निकाल लावला गेलाच पाहिजे, कारण बायबल या गोष्टींचा निकाल लावतं आपल्याला. आणि काय सांगतं की डोळ्यांची करार करा, मनाला डोळ्यांच्या पाठीमागे धाव देऊ नका, आपल्या मनाचं परीक्षण करायला चालू करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निकाल लावा त्याच वेळेस. आणि सर्वात शेवटची गोष्ट आहे की देवासोबत नातं घट्ट करा, पश्चाताप करा, जसं दाविदाने केलं. स्तोत्र 51 अध्याय 10 आणि 12 वचन. स्तोत्र 51 10 आणि 12 हे शेवटचं वचन आपण वाचूया आणि बंद करूया. स्तोत्र 51 10 ते 12. हे देवा माझ्या, तो देवाच्या शरणाजवळ गेला, तो मनुष्याजवळ गेला नाही, तो देवाच्या शरणाजवळ बसला. नाथाने ज्या वेळेस त्याला सांगितलं की तू पातक केलेस, त्यावेळेस त्यानं ते कबूल केलं की हो मी पातक केले. आणि तो पातक केले हे कबूल करून तो दुसरी कुठल्याही माणसाकडे गेला नाही, कुठल्याही राजाकडे गेला नाही, कुठल्याही संदेष्टाकडे गेला नाही, काही केलं नाही त्याने गुडघे टेकले, तो देवाच्या कोशाजवळ जाऊन बसला, मंदिरात गेला आणि देवाजवळ पश्चाताप करत बसला. आणि प्रभूला तो पुन्हा विनवणी करू लागला की प्रभूशी माझं नातं बिघडलंय, ते मला ठीक करायचं, माझं नातं बिघडलंय, ते मला व्यवस्थित करायचंय.
ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटतं माझ्याकडून व्यभिचार झाला, ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटतं की मी कुठल्या तरी अशा पातकामध्ये आहे की जे देवाला मान्य नाही, मी देवाला सोडलंय किंवा माझ्या जोडीदारासोबत मी व्यभिचार केला, किंवा माझी मैत्रीण आहे किंवा माझा गर्लफ्रेंड आहे किंवा माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्यासोबत भावनिक रीतीनं, शारीरिक रीतीनं किंवा वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या तरी रीतीनं मी गुंतलेला आहे, तर त्याच्यातून मला बाहेर यायचं आहे, तर तुम्हाला केवळ एकच व्यक्ती बाहेर काढू शकतो, तो म्हणजे परमेश्वर. हालेलुया. दुसरा कोणताही व्यक्ती ह्या जगामध्ये नाहीये की तो समर्थ आहे की तुम्हाला हाताला धरून बाहेर काढेल. तुम्ही त्याच्याजवळ जा, त्याच्याजवळ बसा, गुडघे टेका, प्रार्थना करा, देवाला विनंती करा, देवाला म्हणा माझा पाप मला धुवून काढ, मला अशुद्धतेपासून मला दूर कर, माझं जीवन शुद्ध कर, माझे विचार शुद्ध कर, माझे डोळे, माझे सर्व प्रकारचं अंतःकरण शुद्ध कर आणि माझ्यामध्ये पुन्हा एकदा तुझा पवित्र आत्मा टाक. हालेलुया. ज्यावेळेस आपण असं करतो त्यावेळेस दावीदासारखं पुन्हा एकदा शुद्ध हृदयानं आपण देवासोबतचं आपलं रिलेशन ठीक करतो आणि तिथून पुढे कधीही तशा प्रकारच्या गोष्टी न करणे आणि म्हणजेच काय, व्यभिचारापासून पूर्णपणे दूर राहणे. दावीदाने परत कधीच 51 स्तोत्र लिहिलेलं नाही, एकच 51 स्तोत्र. हालेलुया. एकदाच त्याने काय केला, पश्चाताप केला आणि देवासोबत त्याने रिलेशन ठीक केलं आणि नंतर तो केवळ आणि केवळ देवासोबत जीवन जगत राहिला. आणि जर तुम्हाला असं वाटतं, सर्वात शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला असं वाटतं की मी केलेलं पातक, तर तुम्हाला क्षमा आहे, पण देवाजवळ जाणे. तुम्ही जितकं लांब पडाल तितकं संकटामध्ये पडाल, जितकं तुम्ही देवापासून, देवाच्या सामर्थ्यापासून लांब पडाल तितकं संकटात पडाल. तसं होऊ नये यासाठी काय करा, देवाजवळ जा आणि देव सगळ्यांना क्षमा करणार आहे. जर देव कस्मिनीला क्षमा करतो, देव जर कुठल्याही जकातदाराला क्षमा करतो आणि देव ज्या जगातल्या कोणत्याही मोठ्या पातकाला क्षमा करतो, तर तुमच्याही पातकाला तो क्षमा करणार. दावीदाने केलेल्या पातकांची त्याने क्षमा केली, त्याचं मूळ मेलं, पण नंतर मात्र जो शलोमोन जन्मला त्याला मात्र दावीदाच्या जाग्यावरती परमेश्वराने त्याला राजा बनवलं. हालेलुया. पण हे केवळ कशामुळे झालं ठाऊक आहे, हे केवळ दावीदाने देवासोबत रिलेशन ठीक केल्यामुळे झालं, परत कधीही न पातक केल्यामुळे झालं. हालेलुया. जर जो तसंच करत राहिला असता तर त्याचा मुलगा शलोमोन त्याच्या जागी राजा झाला नसता आणि दावीद परत पातक केलं असतं, परत क्षमा मागितली असती, परत पातक, परत क्षमा, हे चक्र चालू राहिलं असतं. हे चक्र दावीदाने ब्रेक केलं, चालू ठेवलं नाही, तर एकदा पातक, एकदा क्षमा मागितली, देवासोबत रिलेशन ठीक केलं आणि तो चांगला चालत राहिला. प्रभू करून तुम्हाला अशा प्रकारच्या पातकामध्ये पडण्यापासून वाचवो आणि सैतानाचं प्रत्येक सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये विजय होणार नाही, तर परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये विजय. या आपण डोळे बंद करूया. हालेलुया.